आज आपण इथं गुलाबी रंगाचे नारळाचे लाडू तयार केलेले आहेत. हे लाडू अतिशय खायला स्वादिष्ट लागतात पहा आणि कलरमुळं ते दिसतातही छान आणि तितकेच ते चवीलाही छान लागतात पहा. आता ते गुलाबी रंग कसा आणलेला आहे, तो नैसर्गिक आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. छोट्या-छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला त्याच्यामुळे कळतात. आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता आपण इथं कढई घेतलेली आहे. गॅस बंद आहे आपला आणि हे 3 ज्या भांडे आहेत, हे भांडं आपण माप घेतलेलं आहे याचं. हे 3 भांडे मी नारळाचा इथं बुरादा वापरलेला आहे. तुम्ही नारळ आणून त्याची मागची बाजू काढून पांढरा भाग मिक्सरला लावून तुम्ही ते पण घेऊ शकता पहा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच फक्त चमचा इथं तूप घालायचं आहे. तूप आपल्याला जास्त वापरायचं नाही. तूप नाही घातलं तरी पण लाडू वळतात, परंतु तुपामुळे जो खमंगपणा लाडूला येतो, तो अतिशय स्वादिष्ट लागतो. मिठाई म्हणल्यानंतर थोडंसं तूप हे पाहिजेच पहा. त्याच्याशिवाय ती मिठाईला अशी चवदार नाही लागत ती. म्हणून हे थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे आणि ते मिसळून घ्यायचं आहे पहा. त्या बुराद्याला ते मीठ, ते तूप जे आहे, ते संपूर्ण लावून घ्यायचं आहे. आपला गॅस सध्या बंद आहे. आता आपण आत्ताशी तो गॅस चालू केलाय पहा. पूर्णपणे ते तूप त्या बुराद्याला लागलेलं आहे. आता एकदा कढई गरम होऊ द्यायची चांगली आणि मग ती गरम कढई झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे एकदम मंद आणि मंद आचेवरती हे तुपामध्ये हा बुरादा असा भाजून घ्यायचा आहे पहा. एक 5 मिनिटं तरी हा बुरादा चांगला मंद आचेवर असा भाजून घ्यायचा आहे. कुठेही त्याला काळपटपणा नको आहे पहा. म्हणजे आपले लाडू खराब दिसतात मग आणि लागले ना खाली लाडू तर करपट लागतात. आता याच्यासाठी जाड बुडाची कढई लागते आपल्याला. तुमच्याकडे जर जाड बुडाची कढई नसेल, तर खाली एक तवा घ्यायचा लोखंडी आणि त्याच्यावरती कढई ठेवायची. म्हणजे त्याला डायरेक्ट मग हिट नाही लागणार आणि लाडू छान होतील तुमचे. काही अडून पडायचं काही कारण नाही. तुम्ही असं करू शकता पहा. आता आपलं भाजलेलं आहे पहा ते चांगलं तुपामध्ये बुरादा. आता आपण इथं मिल्क पावडर घेतलेली आहे. अर्धं भांडं घेतलेलं आहे पहा आपण ते. कारण आपण इथं खवा वापरणार नाहीयेत. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरा, काही अडचण नाही. आणि याच्यापेक्षा जास्त मिल्क पावडर घालू नका पहा. म्हणजे प्रमाण हेच ठेवा. 3 याला अर्धा डबा असं. ते चांगलं मिक्स झालंय, चांगलं भाजून घेतलंय. एक 2 मिनिटं तरी ते चांगलं भाजून घ्यायचंय पहा आणि मग आपण ते इथं काढून घेतलेलं आहे पहा परातीमध्ये. आता ते थोडं साईडला ठेवून देऊ. आता इकडं थोडंसं काम करू आपण. ते ड्राय फ्रुट्स आहेत. आपण इथं काजू घेतलेले आहेत आणि थोडे बदाम घेतलेले आहेत. ते थोडे बारीक करून घ्यायचे आहेत अगोदर. तुम्ही ड्राय फ्रुट्स कुठलेही घालू शकता. नंतर त्याच्यामध्ये साखर टाकून पुन्हा एकदा ते फिरवायचंय पहा. अशी फाईन अशी पावडर तयार होते एकदम. तीच पावडर आपल्याला इथं पाहिजे पहा. आणि कुठेही तेल बाहेर पडत नाही, रिलीज होत नाही तेल साखरेमुळे. पहा तुम्ही कुठं तुम्हाला तेलकट दिसतंय का? अजिबात. एकदम फाईन मऊसूत अशी पावडर तयार झालेली पहा. अशी पावडर तयार करायची आपली. ही पण थोडी साईडला आपण ठेवून देऊ आता. आता इथं दूध घेतलेलं आहे पहा आपण अर्धं भांडं. आता त्याच्यातलं पण थोडं दूध उरवायचं आहे आपल्याला आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तोपर्यंत ते भिजेल, मुरेल त्याच्यामध्ये चांगलं ते. अगोदर चमच्याने फिरवून घ्यायचं, नंतर हाताने मोकळं करून घ्यायचंय सगळं आणि साईडला आपण ते ठेवून देणार आहेत आता. साईडला ते ठेवून दिले पहा. आता जो नैसर्गिक जो रंग आपण वापरला आहे, तो बीटचा वापरलेला आहे. त्याच्यामुळे इथं बीट घेतलेलं आहे आपण आणि ते कापून घेतलंय. फार बीट नाही वापरायचं पहा. एवढा तुकडा फार झाला आपल्याला. मागची साल काढून घेतलेली आहे. मी त्याचे तुकडे केलेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेत आणि त्याच्यामध्ये दूध टाकणार आहेत आपण आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहेत. अशा पद्धतीने आपण कृत्रिम रंगाचा वापर न करता नैसर्गिक इथं रंग वापरलेला आहे आणि लाडूला छान असा गुलाबी रंग त्याच्यामुळे आलेला आहे. आता दूध टाकून घेतले आपण मिक्सरला फिरून घेऊ आणि ते मिश्रण मग गाळून घ्यायचंय आपल्याला. गाळून घ्यायचंय पहा आपण गाळणीत ते टाकलेलं आहे आणि जो चौथा जो उरेल ना, तो फेकून नाही द्यायचा पहा. तुम्ही त्याचं थालीपीठ करू शकता किंवा तुम्ही कोशिंबीरही बनवू शकता पहा. छान लागते कोशिंबीर दही वगैरे टाकून. फेकून नाही नका देऊ पण. नंतर आता हे जे आहे ज्यूस निघालाय त्याचा, तो पण इतका नाही लागणार आहे पहा आपल्याला. पण जेवढा लागेल तेवढा घेऊ. गुलाबी रंग आला पाहिजे लाडूंना. असा खूप चॉकलेटी असा गुलाबी नकोय आपल्याला. त्याच्याने लाडू काळपट दिसतात मग. एकदम लाईट गुलाबी ज्याला म्हणतो आपण तसा कलर आपल्याला इथं पाहिजे. हे पण उरणार आहे, इतकं नाही लागणार. जेवढं लागेल तेवढं आपण त्याचा अंदाज घ्यायचा आहे. एकदम नाही टाकायचं पहा ते. थोडासा गुलाबी रंग कसा येतोय ते बघायचं
आणि मग ते करायचंय आपल्याला. हे पण उरणार आहे, हे पण फेकून नाही द्यायचंय. तुम्ही एखाद्या भाजीत टाकू शकता किंवा तसंही तुम्ही ते ज्यूस म्हणून पिऊ शकता पहा. तेवढं उरणारच आहे ते. हे आता सुरुवातीला आपण मळून घेऊ चांगला ते आता. सगळीकडे ते लागलं पाहिजे पहा. आणि हाच परफेक्ट गुलाबी रंग आहे. कारण लाडू बांधल्यानंतर ते अजून गुलाबी दिसणार आहेत पहा. आता जरी तुम्हाला फेंट वाटत असला, ही जी आपण जी पावडर तयार करून घेतली होती पहा, ड्राय फ्रुट्स आणि साखरेची, ती याच्यामध्ये आपण आता टाकणार आहेत. आता आपलं मिश्रण गार झालेलं आहे. साखर असल्यामुळे आपण ते पुन्हा थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला फक्त. म्हणजे साखरेला ओलसरपणा येईल आणि आपल्याला लाडू छान असे बांधता येतील. लाडूला एक प्रकारची चमक येते पहा. तसे पण तुम्हाला लाडू बांधता आले असते. पण मग चमक नाही येत त्याच्यावरती असे. आता हे थोडं ओलसरपणा येईल त्याला आणि चांगल्या पद्धतीने ते मेल्ट पण होईल पहा सगळं. ते पावडर वगैरे सगळं बाकीचं. छान असं हे मेल्ट करून घ्यायचं आहे. कुठे लागू द्यायचं नाही पहा, हात चालू ठेवायचा आहे. आपला गॅस मंद आहे पहा, त्याच्यामुळे लागणार नाहीच आहे ते. पण गाळ जर बसलं तर मग लागू शकतं खाली. कारण साखर आहे. आता हे संपूर्ण स्टेप झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही विलायची पावडर टाकायची आहे. विलायची पावडर जरूर टाका. फार छान स्वाद येतो पहा. आता झालेलं आहे आपलं मिश्रण. आता ते परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ओलसर असं मिश्रण तयार झाले पहा. साखरेला पाणी सुटलेलं आहे त्याचं. पाक करायचा नाही आपल्याला इथं. पाकाची प्रोसिजर अजिबात करायची नाही. लाडू बांधून घेऊ आपण. ते गार झाल्यानंतर पण बांधता येतात. समजा मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला करायचे असतील आणि तुम्ही एकटेच असताल, तरी पण तुम्हाला ते बांधता येईल. लाडू तयार झालाय आपला. आता बुराद्यामध्ये तो आपल्याला असं घोळवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लाडूला चव छान येते आणि दिसतातही छान. आणि असे आकर्षक लाडू मुलं पटकन खातात पहा. एका लाडूच्या ऐवजी ते 2-3 लाडू सहज माटकावतात. एक लाडू तयार केला, असंच अजून एक लाडू आपण तयार करू आणि अशा पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊ आता. लाडू तुमच्या अंदाजाने तुम्ही लहान, मोठे कसेही करू शकता. मी मध्यम आकाराचे केलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार करायचे आहेत तुम्ही ते. बुराद्यामध्ये घोळवल्यानंतर आकर्षक दिसतात ते. चवीलाही छान लागतात. असे सगळे लाडू आपण आता बनवून घेणार आहेत. लाडू झालेत पहा आपले सगळे किती छान दिसतायत बघा. चव चव पण त्याला तेवढी भारी आहे पहा. आता आपण लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. किती सुंदर कलर आलाय त्याला. चवीलाही तितकेच भारी लागतात. आतून किती छान दिसतात बघा. पहा. बीट जर खात नसतील ना मुलं, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. मस्त कलर आलाय पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता असे लाडू आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवून देऊ पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. झाकण लावून घ्यायचं हवाबंद डब्याला.